आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप स्वागत. तर आज खूप कामं होते आणि मी ही नागली आणून खूप दिवस झालेले होते. मला नागलीच्या पापड्या बनवायच्या होत्या. आता मी ही नागली स्वच्छ रात्रभर भिजत ठेवणार आहे. तुम्ही माझ्या पद्धतीने जर नागलीच्या पापड्या बनवल्या ना, अगदी काचेसारख्या पापड्या बनतात. पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत ना याची डिटेल रेसिपीज शेअर करणार आहे. तर मी नागली स्वच्छ 3-4 पाण्याने धुतली आणि पाणी घालून भिजत घातली. आता दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा ही स्वच्छ धुवून घ्यायची आहे. मी रात्रभरच नागली भिजत ठेवत असते. दुसऱ्या दिवशी व्यवस्थित नागली स्वच्छ धुवून घ्यायची आहे आपल्याला आणि त्यानंतर ती दिवसभर आपल्याला व्यवस्थित बांधून ठेवायची आहे. आता इथे मी एका कापडामध्ये नागली व्यवस्थित बांधून ठेवत आहे. तर 12 तास भिजत घालायची आणि 12 तास बांधून ठेवायची. अशा प्रकारे बांधून ठेवल्यावरती नागलीला छोटे छोटे मोड येतात. तर आपल्या पापड्या खूप चविष्ट आणि हेल्दी होतात. आता आपल्याला कापडामध्ये बांधून अशा प्रकारे निथळत ठेवायचं आहे. यातलं काही पाणी असेल तर ते खाली निघून जातं. आता 12 तासच नागली बांधून ठेवलेली होती. यानंतर नागली अशा प्रकारे खोलली तर खूप बारीक बारीक असे मोड आलेले होते. आता ही नागली आपल्याला सुकवायची आहे. तर नागली उन्हामध्ये सुकवायची नाही आहे, ती फॅनखाली सावलीतच सुकवायची आहे. खूप कडकडीत सुकवायची नाही आहे आपल्याला. तर अशा प्रकारे इथे मी नागली सुकवून घेतलेली आहे. आपल्याला लगेच समजतं की नागली दळून आणण्यायोग्य झाली आहे का. तर यानंतर मी आता इथे व्यवस्थित गोळा करून दळायला दिलेली आहे. यानंतरची प्रोसेस उद्या दाखवेल. तर आता माझ्या मुलाला इथे केक खायचा होता आणि त्याला थीम केकच आवडतात. तर त्याला आज कार केक खायचा होता. तर मी इथे चॉकलेट फ्लेवरमध्ये कार केक बनवत आहे. तर कार केक बनवण्यासाठी माझ्याकडे मोल्ड नाही आहे. तर राऊंड टीन आहे, त्यामध्येच मी स्पॉन्ज बेक करून ना कार केक बनवते. तर ही एक खूप सोपी पद्धत आहे. मी शॉर्टसुद्धा याचा छान असा शेअर केलेला आहे, तो पण तुम्ही नक्की बघा. तर कार केक बनवण्यासाठी ना आपल्याला या स्पॉन्जचे 2च लेअर बनवायचे आहेत, कारण यासाठी खूप कटिंग करावी लागते स्पॉन्जची. तुम्ही जर याचा शॉर्ट बघितला ना मी शेअर केलेला, तर तुम्हाला व्यवस्थित समजून जाईल. आता इथे मी केकवरती शुगर सिरप टाकून घेतलेला आहे. यानंतर मी ते चॉकलेट सिरप पण टाकलेला आहे. पण व्हिडिओ खूप मोठा होतो ना, त्यामुळे मी ते डिटेलमध्ये शेअर करत नाही आहे. तर पुन्हा दुसरा स्पॉन्ज त्यावरती शुगर सिरप आणि त्यानंतर चॉकलेट सिरप टाकून घेतलेला आहे. मग क्रीम कोट करून घेतलेला आहे आणि अशा प्रकारे लाईन करून आपल्याला हे 2 भाग कट करून घ्यायचे आहे. त्यातला एक भाग जो आहे ना, तो आपल्याला वरतून ठेवून घ्यायचा आहे अशा प्रकारे. आणि मग याला पुढच्या बाजूने थोडंसं स्लॅन्टिंगमध्ये कट करायचं आहे आणि मागच्या बाजूने उभं कट करायचं आहे. तर अशा प्रकारे आपल्याला कारचा शेप देऊन घ्यायचा आहे आणि याला छान क्रीम लावून घ्यायची आहे. आता याला व्यवस्थित क्रीम लावून घेतल्यानंतर ना मी ते लाल कलर टाकून क्रीम बनवून ठेवलेली आहे आणि व्हाईट कलरच्या क्रीमने ना मी ते काचांसाठी डिझाईन बनवून घेणार आहे. तर सर्वात छोटं जे नोझल आहे ना, ते यासाठी यूज करायचं आहे. बाकी संपूर्ण कार आहे ना, आपल्याला ती रेड कलरने अशा प्रकारे डिझाईन करून घ्यायची आहे. तर यासाठी मी डीप रेड कलर यूज केलेला आहे. तुमच्याकडे सुद्धा जर कार केकचा टीन नसेल ना, तर तुम्ही अशा पद्धतीने अगदी सोप्या पद्धतीने कार केक घरीच बनवू शकता. समोरच्या बाजूला ना लाईटसाठी मी येलो कलर अशा प्रकारे डिझाईन करून घेतलेलं आहे. आणि मी काही प्रोफेशनल बेकर नाही आहे, परंतु मी घरीच केक बनवत असते. बाहेरचे केक खायला आवडत नसल्यामुळे मी घरी केक बनवते खरं म्हटलं तर. चाकांसाठी इथे मी गोल बिस्किट यूज केलेले आहेत. तर असा केक बनवून घेतला मी. आता केक बनवून होतो, नाहीतर तोपर्यंत या अहोंनी कैऱ्या घेऊन आलेले होते 2. तर कैरीचं पन्हं मला आज बनवायचं होतं. हे सुद्धा खूप दिवसांपासून बनवायचं होतं, परंतु मला वेळच भेटत नव्हता. मग आज एकामागे एक मला खूप सारे कामं होते आणि खूप वेळ माझा किचनमध्येच गेलेला आहे आजचा. पन्हं बनवायची सुद्धा पद्धत खूप सोपी आहे. कैऱ्या आपल्या स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत. त्यांची देठं काढून ना कुकरमध्ये आपल्याला 4 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. म्हणजे मग कैऱ्या ना मऊसूत उकडल्या जातात. आणि त्यानंतर मग आपल्याला कैरीचे सालं वेगळे करायचे, कोई वेगळ्या करून घ्यायच्या आहेत. आणि कैरीचा गर आहे ना, तो आपल्याला व्यवस्थित स्मॅश करून घ्यायचा आहे आणि
थोडं गरम असतानाच आपल्याला यामध्ये गूळ घालून घ्यायचा आहे. जितका कैरीचा गर आहे ना तितकाच गूळ घालायचा आहे. थोडासा कमी पण घालू शकता तुम्ही तुमच्या आवडीनुसार. आणि मग गूळ घातल्यानंतर ना आपल्याला हे अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. गर थोडासा गरम असताना जर आपण त्यामध्ये गूळ घातला ना तर छान व्यवस्थित गूळ मिक्स होतो. यानंतर यामध्ये आपल्याला आवडीनुसार थोडं काळं मीठ, थोडं पांढरं मीठ आणि भाजलेले जिरेपूड घालायचे आहे. बस, या व्यतिरिक्त तर मी अजून काही घालत नाही यामध्ये. आणि थंड झाल्यानंतर काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवायचं आहे. तुम्ही 15 ते 20 दिवस आरामशीर वापरू शकता. आता आपण यासाठी ना ग्लासमध्ये 2-3 चम्मच गर घ्यायचा आहे. थंड पाणी आणि बर्फाचे खडे टाकून घ्यायचे आहे. तुम्ही हवं असेल तर चाट मसाला पण वरतून टाकू शकता. आणि मग तुम्ही ना हवं तेव्हा अशा प्रकारे थंडगार पण बनवून पिऊ शकता. तर आजचा असाच खूप सारा वेळ माझा किचनमध्ये गेलेला आहे आणि पुढच्या व्हिडिओमध्ये ना मी तुमच्यासोबत नागलीच्या पापड्यांची रेसिपी शेअर करणार आहे. तुम्ही अजून पण चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल ना तर नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. थँक्स फॉर वॉचिंग.